यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण PY2 सिरीज पार्ट 7 मध्ये काही प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत, जे की इतर राज्यामध्ये जे पेपर झालेले आहेत किंवा केंद्र शासनाचे ज्या नवरत्न कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे पेपर झालेले आहेत. तर ते संपूर्ण प्रश्न आपण यामध्ये कव्हर करत आहोत या सिरीजच्या माध्यमातून. तर शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोहोचेल. चला तर पहिला प्रश्न. इफ अ वायर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 0.5 ओहम then its conductance will be. जर वायरचा प्रतिकार 0.5 ओहम असेल तर तिचा प्रतिवाहकता असेल. तर या ठिकाणी आपल्याला विचारलाय कंडक्टन्स. तर कंडक्टन्सचा आपण याआधी जे व्हिडिओ घेतलेले आहेत तर त्यामध्ये सुद्धा कंडक्टन्स बद्दल माहिती आपण घेतली होती. तर या ठिकाणी सरळ आपण उत्तराकडे जाऊ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 सिमेंट. आता या ठिकाणी दाखवलेलं आहे कंडक्टन्स म्हणजे G ऑफ वायर इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स R. Therefore G equals to 1/R. तर G जो या ठिकाणी दिलेला आहे कंडक्टन्स, G फॉर कंडक्टन्स या ठिकाणी घेतलेला आहे. G equals to 1/R म्हणजे कंडक्टन्स इक्वल्स टू 1 रेजिस्टन्स असते. तर रेजिस्टन्स आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे 0.5 ओहम. तर आपण त्या रिलेशनमध्ये आपण आपला जो रेजिस्टन्स आहे आपल्याला पुट करून आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी भेटते 2 सिमेंट किंवा मोहो. त्याचं युनिट सुद्धा मोहो. तर प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर आहे 2 सिमेंट. तर लक्षात ठेवा, आपल्याला हे जे रिलेशन आहे हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कंडक्टन्स इक्वल्स टू 1 रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 2. अ पॅरलल सर्किट इज दॅट ॲज म्हणजे समांतर सर्किट असे आहे की त्यात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑल एलिमेंट कनेक्ट अक्रॉस पॉवर सप्लाय. सर्व घटक वीज पुरवठ्यावर जोडलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट ॲज अ डिपोलराइज इन अ ड्राय सेल. ड्राय सेल मध्ये खालीलपैकी कोणते डिपोलराइज म्हणून काम करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॅंगनीज डायऑक्साइड. प्रश्न क्रमांक 4. इन अ सर्किट ब्रेकर द आर्किंग कॉन्टॅक्ट आर मेड ऑफ. सर्किट ब्रेकर मध्ये आर्किंग संपर्क बनलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॉपर टंगस्टन अलॉय. प्रश्न क्रमांक 5. हाऊ द कॅथोड ऑफ झेनर डायोड इज रिप्रेझेंट इन इट्स सिम्बॉल. झेनर डायोडचा कॅथोडच्या चिन्हात कसा दर्शविला जातो. या ठिकाणी तुम्हाला जर फिगर दिसत असेल, झेनर डायोडचा आपण या ठिकाणी सिम्बॉल काढलेला आहे. या ठिकाणी आहे कॅथोड, या ठिकाणी आहे एनोड. तर प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अँड ॲरो हेड. प्रश्न क्रमांक 6. फोटोडायोड कॅन टर्न इट्स करंट ऑन ऑफ इट. म्हणजेच फोटोडायोडचा प्रवाह चालू आणि बंद करू शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॅनो सेकंद. प्रश्न क्रमांक 7. अँड SCR हॅज सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. SCRचा फुल फॉर्म काय? सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. हॅज फिलिंग द ब्लँक्स PN जंक्शन. म्हणजेच SCR मध्ये रिकामी जागा PN जंक्शन आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा सिम्बॉल या ठिकाणी दाखवलेला आहे. गेट, ॲनोड आणि कॅथोड. जर सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला या SCR सिम्बॉल आपण काढत असतो. तर ऍक्च्युअल मध्ये सर्किट PCB मध्ये जर तुम्ही बघितला असेल तर अशा पद्धतीचा एक SCR त्या ठिकाणी असतो. तर लक्षात ठेवा, याचे जे टर्मिनल आहेत किंवा PN जंक्शन आहेत ते 3 असतात, गेट, ॲनोड आणि कॅथोड. प्रश्न क्रमांक 8. A CRT screen
कोटेड विथ CRT स्क्रीन म्हणजेच काय तर कॅथोड रे ट्यूब, आपण त्याला म्हणतो कॅथोड रे ट्यूब. तर त्याची जे फिल्म आहे म्हणजे CRT स्क्रीन यासह लेपित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फॉस्फरस. प्रश्न क्रमांक 9. द प्रोसेस बाय विच इम्प्युरिटी आर ॲडेड टू द प्युअर सेमीकंडक्टर. शुद्ध सेमीकंडक्टर मध्ये ज्या प्रक्रियेद्वारे अशुद्धता जोडली जाते ती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डोपिंग. प्रश्न क्रमांक 10. द टूथ और स्लॉट हार्मोनिक इन अन इंडक्टर. प्रश्न क्रमांक 10. द टूथ और स्लॉट हार्मोनिक इन अन इंडक्शन मोटर इज कॉज ड्यू टू. इंडक्शन मोटर मधील दात किंवा स्लॉट हार्मोनिक या कारणामुळे होतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हेरिएशन ऑफ एअर गॅप रिलक्टन्स. म्हणजे प्रश्न क्रमांक 11. द 3 टर्मिनल ऑफ बायपोलर ट्रान्झिस्टर आर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एमिटर, कलेक्टर आणि बेस. या ठिकाणी NPN आणि PNP ट्रान्झिस्टर दाखवलेले आहेत. ई म्हणजे एमिटर, बी म्हणजे बेस आणि सी म्हणजे कलेक्टर. प्रश्न क्रमांक 12. द फॉरवर्ड बायस व्होल्टेज फॉर अ सिलिकॉन डायोड इज. सिलिकॉन डायोडसाठी फॉरवर्ड बायस व्होल्टेज सुमारे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 0.7 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 13. इन अ शेडेड पोल मोटर शेडिंग कॉइल आर यूज टू. शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉइल प्रदान केली जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टू प्रोड्यूस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 14. द आर्मेचर ऑफ डीसी जनरेटर इज लॅमिनेटेड टू. म्हणजे डीसी जनरेटरचे आर्मेचर लॅमिनेटेड आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू रिड्यूस ED करंट लॉस. प्रश्न क्रमांक 15. द डिफरन्स बिटवीन द स्पीड ऑफ रोटेटिंग स्टेटर फील्ड अँड रोटर इज टर्म ॲज. रोटेटिंग स्टेटर फील्ड आणि रोटरच्या वेगातील फरक असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्लिप स्पीड. बघा, जेव्हा इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सलेट होते तर ट्रान्सलेट होत असताना मराठीचे काही शब्द हे वेगळ्या, त्याचा मिनिंग वेगळा लागतो. शक्यतोवर इंग्लिश मधून अभ्यास करायचा प्रयत्न करा, जेणेकरून परीक्षेत सुद्धा जर मराठीत जर ट्रान्सलेट वेगळ्या पद्धतीचा झाला आणि तुम्हाला तो प्रश्न समजला नाही तर प्रश्न चुकायला नको. तर जो प्रश्न इंग्लिश मध्ये आहे तो त्याचा समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि उत्तर तर सगळ्याच ठिकाणी इंग्लिश मधले टर्म्स इंग्लिश मध्येच वापरणार. प्रश्न क्रमांक 16. अ 50 हर्ट्ज 3-phase इंडक्शन मोटर हॅज फुल लोड ऑफ 1440 RPM. द नंबर ऑफ पोल इन अ मोटर इज. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ पोल काढायचे आहेत. तर या अगोदर पण आपण घेतलाय, पण हा रिपीट झालेला आहे प्रश्न, म्हणून आपण कव्हर केलाय. बघा, फॉर्म्युला आपला दिलेला आहे n इक्वल्स टू 120f डिवायडेड बाय p. n म्हणजेच काय तर सिंक्रोनस स्पीड इन RPM. आपल्याला RPM गिवन दिलेला आहे 1440 RPM. आणि p म्हणजेच काय तर नंबर ऑफ पोल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर f पण दिलेला आहे. f म्हणजेच काय तर लाईन व्होल्टेज फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज, 50 हर्ट्ज आपल्याला गिवन दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रेम करायचं आहे. आपल्याला पी काढायचा म्हणजे नंबर ऑफ पोल काढायचा आहे. ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या त्या व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. उत्तर येते 1:6 पोल. म्हणजे राऊंड फिगर जर विचार केला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4. प्रश्न क्रमांक 17. द स्पीड ऑफ अल्टरनेटर इज रिड्यूस्ड बाय हाफ. इट जनरेटेड EMF विल बी. जर अल्टरनेटरचा वेग निम्म्याने कमी केला तर त्याला उत्पन्न झालेला EMF असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1/2. प्रश्न क्रमांक 18.
हाऊ मेनी लेअर्स डज थायरिस्टर हॅव? थायरिस्टर मध्ये किती थर असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 4. प्रश्न क्रमांक 19. In a three-phase squirrel cage induction motor, the rotor conductors are. Three-phase squirrel cage induction motor मध्ये रोटर कंडक्टर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शॉर्ट सर्किटेड थ्रू एंड रिंग. शेवटच्या रिंगामधून शॉर्ट सर्किट केलेले. प्रश्न क्रमांक 20. द डार्क अँड ब्राईट लॅम्प मेथड इज यूज फॉर. रिकामी जागा इन अ अल्टरनेटर. अल्टरनेटर मध्ये रिकामी जागेसाठी गडद आणि चमकदार किंवा पद्धत वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंक्रोनायझेशन. प्रश्न क्रमांक 21. द रोटेटिंग टॉर्क ऑफ रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन मोटर इज फिलिंग द ब्लँक. जागा टाइम द फुल लोड टॉर्क म्हणजे रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क पूर्ण लोड टॉर्कच्या रिकामी जागापट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 बाय. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1.5 टाइम्स. 1.5 टाइम्स. प्रश्न क्रमांक 22. इफ कॅपॅसिटर ऑफ सिंगल फेज मोटर इज शॉर्ट सर्किटेड देन द मोटर विल. जर सिंगल फेज मोटर कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट असेल तर मोटर करेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॉट स्टार्टेड म्हणजे सुरू होणार नाही. प्रश्न क्रमांक 23. द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर इज सिमिलर टू. सिंक्रोनस मोटरचे कन्स्ट्रक्शन सारखे असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्टरनेटर. प्रश्न क्रमांक 24. विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज यूज इन अ मिक्सर. खालीलपैकी कोणती मोटर मिक्सर मध्ये वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी युनिव्हर्सल मोटर. प्रश्न क्रमांक 25. विच ऑफ द फॉलोइंग इज हार्ड सोल्डर. खालीलपैकी हार्ड सोल्डर कोणते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कॉपर झिंक. द हार्ड सोल्डर इज द अलॉय ऑफ कॉपर झिंक कॅडमियम अँड सिल्वर. प्रश्नामध्ये आपल्याला कॉपर आणि झिंक दिलेलं आहे. तर हे दोन मटेरियल सुद्धा लक्षात ठेवा कॅडमियम आणि सिल्वर. इट हॅज अ हाय मेल्टिंग पॉइंट अँड अबव 450 डिग्री सेंटीग्रेड. 26. At standstill condition of induction motor, the value of slip is. इंडक्शन मोटरच्या स्थिर स्थितीत स्लिपचे मूल्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1. प्रश्न क्रमांक 27. फिलामेंट लॅम्प ऑपरेट ॲट रिकामी जागा पॉवर फॅक्टर. फिलामेंट दिवे रिकामी जागा पॉवर फॅक्टरवर चालतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिटी. प्रश्न क्रमांक 28. द कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेशन युनिट इज मेजर्ड इन. रेफ्रिजरेशन युनिटची क्षमता यातून मोजली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टन. प्रश्न क्रमांक 29. विच टाइप ऑफ चिजल इज यूज टू मेक रेक्टँग्युलर होल इन अ वूड. लाकडात आयताकृती छिद्रे बनविण्यासाठी कोणती प्रकारची छन्नी वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मॉर्टिज चिजल. द मॉर्टिज चिजल तिथे डायग्राम दिलेली आहे. डायग्राम वरून सहज तुमच्या लक्षात येईल मॉर्टिज चिजल अशा पद्धतीची असते. प्रश्न क्रमांक 30. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्ट अ केबल अगेन्स्ट मेकॅनिकल इंजुरी. खालीलपैकी कोणते यांत्रिक इजा पासून केबलचे संरक्षण करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्मोरिंग. प्रश्न क्रमांक 31. Which of the following types of insulator is employed to insulate the power part of gay wire from the pole for the safety of people. लोकांच्या सुरक्षिततेसाठी खांबावरील गे वायरचा खालचा भाग इन्सुलेटेड करण्यासाठी खालीलपैकी कोणता इन्सुलेटर वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्ट्रेंट इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 32. द डमी कॉइल इन अ डीसी मशीन इज यूज. डीसी मशीन मधील डमी कॉइलचा वापर यासाठी केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रिंग अबाउट मेकॅनिकल बॅलन्स ऑफ आर्मेचर. आर्मेचरचे तांत्रिक संतुलन राखण्यासाठी आपण
डमी कॉइलचा डीसी मशीन मध्ये वापर केला जाते. प्रश्न अँड इंडक्शन मोटर इज जनरली इज अनालॉगस टू. इंडक्शन मोटर सर्वसाधारणपणे यांच्या समान आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ट्रान्सफॉर्मर विथ सेकंडरी वाइंडिंग शॉर्ट सर्किटेड. दुय्यम वळण शॉर्ट सर्किट असलेला 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 34. अल्टरनेटर आर रेटेड इन विच फॉलोइंग. अल्टरनेटरना खालीलपैकी कोणत्या मध्ये रेट केले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केव्हीए. प्रश्न क्रमांक 35. ब्रश ऑफ डीसी मशीन आर मेड ऑफ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्बन अँड ग्राफाइट. प्रश्न क्रमांक 36. द रिकमेंडेड क्रीपेज डिस्टन्स फॉर इन्सुलेटर इन अ हेवी पोल्युटेड एरिया आर. जास्त प्रदूषित भागात इन्सुलेटरसाठी शिफारस केलेले क्रीपेज अंतर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 25 mm per kV. आता या ठिकाणी एक टेबल दाखवलेला आहे. त्या टेबलवरून तुम्ही लक्षात ठेवा. क्लीन एरिया बद्दल जर विचारलं तर रिकमेंडेड क्रीपेज डिस्टन्स फॉर इन्सुलेटर हे 16 mm per kV असते. आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं हेवी पोल्युटेड एरिया. तर त्याचं उत्तर आहे 25 म्हणजे 25 mm per kV. इंडस्ट्रियल एरिया विचारलं तर 22 mm per kV. दॅन मॉडरेट पोल्युटेड एरिया 20 mm per kV. प्रश्न क्रमांक 37. क्लिप ऑन टाइप ऑफ मीटर इज ऑल्सो कॉल्ड. क्लिप ऑन टाइप मीटर देखील म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टॉम टेस्टर. याला क्लॅम्प मीटर सुद्धा आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 38. इंटरपोल आर मीन्ट फॉर. इंटरपोल यासाठी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रिड्युसिंग स्पार्किंग ॲट कम्युटेटर. प्रश्न क्रमांक 39. जीएलएस लॅम्प वर्क ऑन द बेसिस ऑफ. जीएलएस दिवा हा आधारावर कार्य करतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिटिंग इफेक्ट. जीएलएस स्टँड्स फॉर जनरल लाईट सर्व्हिस. बघा जीएलएस चा फुल फॉर्म आहे जनरल लाइटिंग सर्व्हिस. जीएलएस लॅम्प्स आर incandescent lamp that is used to coil tungsten filament to produce light. प्रश्न क्रमांक 40. How many limbs are there in a core of shell type transformer. शेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरच्या गाभ्यामध्ये किती अंग असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3. प्रश्न क्रमांक 41. इन अ ट्रान्सफॉर्मर द स्लजिंग इज अ प्रिन्सिपली ड्यू टू. ट्रान्सफॉर्मर मध्ये स्लडिंग मुख्यतः कारणामुळे होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑक्सिडेशन ऑफ ऑइल. प्रश्न क्रमांक 42. हाऊ मेनी कुलम्स ऑफ चार्ज फ्लो थ्रू अ सर्किट कॅरिंग अ करंट ऑफ 10 एम्पियर इन 1 minute. एका मिनिटात 10 एम्पियरचा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या सर्किट मधून किती कुलम चार्ज होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 600 कुलम. या ठिकाणी रिलेशन दाखवलेला आहे चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम. करंट दिलेला आहे 10 एम्पियर आणि टाइम दिलेला आहे 1 मिनिट. या ठिकाणी आपल्याला चार्ज काढायचा आहे. प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी चार्ज आपल्याला काढायचा आहे. तर चार्ज काढत असताना रिलेशन करंट इंटू टाइम. करंट दिलेला आहे टाइम सुद्धा दिलेला आहे. टाइम मिनिट मध्ये आहे तर त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सेकंड मध्ये. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर येईल 600 कुलम. असे साधे साधे न्यूमेरिकल तुम्हाला परीक्षेत विचारतील. एकदम अवघड विचारणार नाही. तर न्यूमेरिकलचा सुद्धा प्रॅक्टिस करा. प्रश्न क्रमांक 43. विच कंपोनंट ऑफ फ्लोरोसेंट ट्यूब लाइट इज यूज्ड टू गेट voltage surge at starting. प्रश्न क्रमांक 43. Which component of fluorescent tube light is used to get voltage surge at starting. फ्लोरोसेंट ट्यूब लाईटचा कोणता घटक व्होल्टेज वाढीसाठी वापरला जातो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोक और ब्लास्ट. Choke is the vital
component of fluorescent tube that induce the high voltage at filament terminal to start an arc within a tube. यावरून प्रश्न क्रमांक 44. The difference of potential between the two terminal of a cell in an open circuit is called the filling the blanks of cell. ओपन सर्किट मधील सेलच्या दोन टर्मिनल मधील संभाव्य फरकाला सेलची रिकामी जागा म्हणतात. त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. प्रश्न क्रमांक 45. फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ 200 हर्ट्ज द टाइम पिरियड विल बी. या ठिकाणी द पिरियडिक वेव्हफॉर्म ऑफ टी आणि इनव्हर्स ऑफ फ्रिक्वेन्सी एफ या ठिकाणी रिलेशन दिलेलं आहे. टी इक्वल्स टू 1/f. तर फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे 200. 1/f म्हणजे एफ च्या ठिकाणी आपल्याला 200 ठेवायचा आहे हर्ट्ज. तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी 0.005. प्रश्न क्रमांक 46. According to the Indian Standard Institution, the fan, socket and light shall be restricted to रिकामी जागा in a subcircuit. भारतीय मानांक संस्थेनुसार पंखे, सॉकेट आणि लाईट किंवा प्रकाश हे उपकरण सर्किट मध्ये रिकामी जागापर्यंत मर्यादित असतील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 800 वॅट अँड 10 पॉइंट. प्रश्न क्रमांक 47. Which of the following is an example of absolute instrument? ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट उदाहरण खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टँजंट गॅल्व्हनोमीटर. या ठिकाणी डायग्राम मध्ये दिसत असेल हे अशा पद्धतीचं टँजंट डायनोमीटर असते. आपण मागच्या लेक्चर मध्ये फक्त याची डायग्राम बघितली होती आणि या डायग्राम वरून ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आपण याचं उत्तर लिहिलं होतं. तर याचं नाव जे आहे ते टँजंट गॅल्व्हनोमीटर आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48. In a transformer, the sludging is principally due to. ट्रान्सफॉर्मर मधील स्लजिंग मुख्यतः या कारणामुळे होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑक्सिडेशन ऑफ ऑइल. प्रश्न क्रमांक 49. द स्केल ऑफ परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट इज. कायम चुंबक हलविणाऱ्या कॉइल इन्स्ट्रुमेंट चे स्केल आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिफॉर्म. प्रश्न क्रमांक 50. कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ. कॅपॅसिटर मध्ये समाविष्ट आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 कंडक्टर सेपरेट बाय इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 51. इन अ ट्रान्सफॉर्मर मेनली अट्रिब्यूट टू. ट्रान्सफॉर्मर मधील हमिंग साऊंडचे श्रेय प्रामुख्याने दिले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅग्नेटो रिस्ट्रिक्शन. प्रश्न क्रमांक 52. Which of the following device store energy in the form of magnetic field? खालीलपैकी कोणते उपकरण चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात ऊर्जा साठवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंडक्टन्स. आज आपण या PYQ सिरीज भाग 7 मध्ये टोटल 52 प्रश्न बघितले. हे जे प्रिव्हियस इयर प्रश्न आहेत ते प्रिव्हियस इयर प्रश्न आपण यामध्ये कव्हर करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.